नमस्कार मित्रांनो, पारू 19 फेब्रुवारी प्रोमध्ये पारूच्या शूटिंगसाठी सगळेच एक्सायटेड असतात. आयले म्हणते पारू, तुला उद्या गावाकडे जायचे आणि शूटिंगच्या रूपामध्ये तू घराघरात पोचणार. पण पारूला आठवते हरीशची धमकी. तर बोललेला असतो, तुझे होर्डिंग लागणार, लोक तुझ्याकडं वाईट नजरेने बघणार, ते मला अजिबात चालणार नाही आणि शूटिंग आता सगळं विसरायचं. पारू म्हणते, हे काय बोलता तुम्ही? तेव्हा हरीश तिचं तोंड दाबतो. आयले म्हणते पारू, मी काय म्हणते? पारू म्हणते, दिव्याई मला नाही जमणार. खरं तर तुम्ही मला परत ब्रँड ॲम्बॅसिडर करायलाच नको होतं. आदित्य उठून म्हणतो, हे काय बोलतेस? अरे काय चाललं हिचं? आयला तिच्याकडे बघत असते आणि म्हणते, पारू काय झालं? तुला कुणी काही बोललं का? काय रे हरीश, तू बोलला का? तो म्हणतो, नाही मॅडम, उलट पारूच्या शूटिंगची मीच तयारी करतोय. आदित्य म्हणतो, पारू कुणी काही बोललं आहे का तुला? तू का नाही म्हणतेस? दामिनी म्हणते, पारू जास्त भाव नको खाऊ, तुझ्यामुळे आमच्या कंपनीला तोटा झाला ना तर बघ मग. पारू म्हणते, तसं नाही दिव्याई, पण मला नाही वाटत यापुढे मी ब्रँड ॲम्बॅसिडरचं काम करू शकते. आयले म्हणते, पारू तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आणि तुला अंदाज आहे का तुझ्या नकारामुळे कंपनीला किती मोठा तोटा होऊ शकतो? अनुष्का म्हणते, राहू दे ना मॅम, पारूची इच्छा नसेल तर नका करू आग्रह. ती नाही म्हणते याचा अर्थ तिचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. हो ना पारू, तुझी इच्छा नाही ना, राहू दे, तुला कोणी आग्रह करणार नाही. आदित्य म्हणतो, अनुष्का तुला कळतंय का? अगं पारूनी हे ॲड करणं खूप गरजेचं आहे. पारू म्हणते, कंपनीचा तोटा होत असेल तर दिव्याई मी तयार आहे. आता मात्र हरीश आणि अनुष्का चांगलेच तोंडावर पडतात. खरं तर पारूने ओळखलेला असतो हरीश आणि अनुष्काचा डाव. पारू घरी जायला लागते तेवढे अनुष्का मागे जाते आणि म्हणते, पारू घरी चाललीस काय गं तू? नवऱ्याचं पण ऐकणार नाही? आता पारूच्या काय लक्षात यायचं ते येतं. पारू म्हणते, आता वाटेल ते होऊ द्या, तुमचं आणि आदित्य सरांचं लग्न मी होऊ देणार नाही. प्रिया मोठ्याने किंचाते, पारू. तिच्या जवळ येते आणि पारूच्या 2-3 कानाखाली देते. आयले म्हणते, इथे काय चाललं? आता मी किती मोठ्या मानाची आहे हे दाखवण्यासाठी. अनुष्का म्हणते, मॅम काही नाही. तेवढ्यात प्रिया म्हणते, तू जरी सांगितलं नाही तर मी सगळं सांगणार. आई, पारू अनुष्काला म्हणत होती काही झालं तरी ती दादा आणि अनुष्काचं लग्न होऊ देणार नाही. आता आईला एकदा अनुष्काकडे बघते, एकदा पारूकडे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.